ये माई ये या ताई, अहो सगळेच या। मला माहिती आहे की तुम्हाला केव्हा एकदा आजची गोष्ट बघायला मिळते याची तुम्हाला उत्सुकता लागलेली आहे। पण मला सांग माई की घरच्यांना जर एखादी गोष्ट सांगायची असेल तर तू काय करते? थेट समोर बसून गोष्ट सांगायला सुरुवात थोडी करते नाही ना? मग आधी जो विषय आपल्याला सांगायचा आहे त्याबद्दलची पूर्वपीठिका तू सांगते आणि मग हळूच तू मुख्य विषयाला हात घालते। तसंच आपल्या गोष्टीला सुरुवात करण्याच्या आधी थोडंसं घटकाभर आपल्याशी बोलावं असं वाटतंय। अहो माई ठाऊक आहे मला सुद्धा। पहा, जशी तुमची हे सगळं बघण्याची कथा बघण्याची उत्सुकता वाढली ना तशीच माझी देखील उत्सुकता आहेच ना कथा सांगण्याबद्दल। मग करूया का आजच्या गोष्टीला सुरुवात? रावणाने आपल्याला जे हवंय ते साध्य करून घेण्यासाठी महायज्ञाला आरंभ केलाय। तू कुठे निघालीस? अगं अशी काय तू प्रश्न करतेस? दिसत नाही पुत्रीच्या वियोगाने महाराज किती दुःखी झालेत ते। महाराज दुःखात आहेत ते दिसतंय ग, आणि या संधीचा आपण लाभ घ्यायला हवा। नाही, महाराजांच्या दुःखावर तू तुझ्या प्रेमाची फुंकर मारशीलच। आणि मग हळूच सांग, महाराज हीच वेळ आहे राजपुत्र जन्माला आणण्याची, म्हणजे मग तुझा पुत्र जन्माला येऊ शकतो। अगं प्रसंग काय आणि तू बोलतेस काय? तुझ्याशी ना वाद घालण्यात काही अर्थच नाहीये। ओम ब्रह्मदेवाय नमः। 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 हे ब्रह्मदेव, त्या कपटी दशरथाने एका बाणाच्या साहाय्याने लंकेचे द्वार बंद केले आहेत। प्रभो, या कठीण समयी मला आपली सहाय्यता हवी आहे। ओम ब्रह्मदेवाय नमः। ओम ब्रह्मदेवाय नमः। ओम ब्रह्मदेवाय नमः। महाराज, आपणास आपल्या निर्णयाचा पश्चाताप तर नाही होत? नाही नाही, असं कदापि वाटत नाही आम्हास। खेद इतकाच वाटतो की पुत्रीचा असा विरह तिच्या मातेला आणि आम्हा सहन करणं जड जात आहे। आपण एका मातेस तिला अशा प्रसंगी काय दुःख होत असेल हे विचारायचे धाडस देखील करू शकत नाही। परंतु महाराज, ह्यावर मी एक उपाय सुचवू इच्छिते। काही स्पष्टपणे बोल। पुत्रप्राप्ती। होय महाराज, कौसल्याताईंना लवकरात लवकर राजपुत्र प्राप्त व्हावा अशी आमची मनोमन इच्छा आहे। कदाचित ह्यानेच त्यांचे दुःख कमी होईल अशी देखील आशा आहे। अगदी योग्य सुचवलंस बघ। हे कल्पनाच इतकी सुखद आहे। शिवाय या राज्याला एक आदर्श उत्तराधिकारी मिळवून देणे हे आमचे दायित्व आहेच, आणि म्हणूनच ओम ब्रह्मदेवाय नमः। राजा दशरथ, हे सारे काय आहे? ह्याचा अर्थ महाराज दशरथांनी जो बांध घातला होता तो तुटलाय आता। पण कोणी केलं असेल हे कृत्य? महाराजांच्या विरोधात जाण्याचे धाडस कोणाच्यात आहे? असे धाडस फक्त रावणच करू शकतो।
आपण घातलेला बाण त्यांनी यशस्वीरित्या तोडलाय महाराज. आता ह्यापुढे तो काय करेल काहीच सांगता येत नाही. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ब्रह्मदेव, हे कोणत्या कपट करता आहात तुम्ही माझ्याशी? या यज्ञाच्या ज्वालांनी संपूर्ण सृष्टी जळून खाक होईल, तरीही तुम्ही का प्रसन्न होत नाही? लंकेश, आम्हाला असे वाटते की या यज्ञाचा दाह अजून वाढवायला हवा. नाही कुंभकर्ण, आता त्यापेक्षाही काहीतरी वेगळं करण्याची आवश्यकता आहे. बळी बळी बळी. जसे की या देवतांना कोणत्याही जीवाला इजा झालेलं सहन होत नाही. या यज्ञात कोणाचा तरी जीव जाईल तेव्हा तरी ब्रह्मदेवांना प्रसन्न व्हावंच लागेल. कधी एकदा त्या दशरथाचा नायनाट करतोय असं झालंय मला. पिताश्री, अहो हे काय अनिष्ट घडते आहे पृथ्वीवर. रावणाने सुरू केलेल्या या यज्ञाचा दाह, त्याच्या ज्वाला मला आता अपशकुनी भासू लागल्या आहेत. पाहताय ना आपण? हो, पाहतोय आणि चिंतित देखील होतोय. मला सत्वर त्याच्या हाकेला धावून गेलं पाहिजे. त्याला काय हवे आहे याचा अंदाज आपल्याला आधीपासूनच आहे. त्याने जर काही अनिष्ट वरदान मागितले तर? नारदा, ही सबब मला मान्य नाही. माझ्या भक्ताची भक्ती मला क्षणोक्षणी प्रसन्न करते आहे. याआधी रावण आपली सर्व मस्तके अर्पण करेल, मला जावंच लागेल. पिताश्री, नारायण नारायण. नारायणा वासुदेवा, आता सारे काही तुमच्याच हाती आहे. नाथ, हे जे काही चाललेले आहे हे आपल्यापासून वंचित का आहे? आणि ही नारद मुनींची प्रार्थना, शिवाय त्या रावणाच्या साधनेस प्रसन्न झालेले ब्रह्मदेव, हे सारे मला चिंतित करणार आहे. नाथ देवी, ज्या गोष्टी आपल्या हाती नाहीत त्यात व्यतीत होऊन अगतिक होण्यापेक्षा जे घडणार आहे त्याकडे लक्षपूर्वक पाहणे इष्ट आहे. आता प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवांकडे रावण काय वरदान मागतो यावर पुढील खेळ अवलंबून आहे. थांब रावण. प्रणाम ब्रह्मदेव. तुम्हा दोघांच्या तीव्र तपश्चर्येने मी प्रसन्न झालो आहे. लंकाधीश, तुझी मस्तके ही तुझ्या अंगी असलेल्या ज्ञान, कला, विद्या यांची प्रतीके आहेत आणि त्यांचा असा दुरुपयोग करणं इष्ट नाही. क्षमा असावी प्रभू. कोणती ज्ञान, विद्या याचा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता, परंतु आपणास प्रसन्न करण्यासाठी माझ्याकडे कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. तुम्हा उभय त्यांच्या घोर तपश्चर्येने मला प्रसन्न केले आहे. कुंभकर्ण, माग तुला काय हवं ते.
ब्रह्मदेव, मला 2 गोष्टी खूप आवडतात. प्रथम अन्न, दुसरे निद्रा. ब्रह्मदेव, आम्हाला आपण हेच वरदान द्यावे. वर्षातले 6 महिने मी निद्रेमध्ये घालवीन आणि 1 दिवस भरपूर अन्न ग्रहण करीन. तथास्तु. प्रभू, मला केवळ या जगतावरच नव्हे तर काळावर अधिपत्य गाजवायचे आहे आणि त्यासाठी मला मृत्यूवर विजय मिळवायचा आहे. नेमकं काय सुचवायचंय तुला? मला अमरत्व प्राप्त करायचे आहे. रावण, हे शक्य नाही. जातसेही ध्रुव मृत्यू. जन्मास आलेल्या प्रत्येकास मरण अटळ आहे. परंतु प्रभू, आपणच माझ्या तपास प्रसन्न झालेले आहात, त्यामुळे मी मागेल तो वर देण्यास आपण बांधील आहात. सावधान लंकेश, ब्रह्मदेव कशाशीही बांधील नाहीत आणि असतील तर सृष्टीच्या नियमामध्ये. इतर कुठलेही वरदान माग, ते पूर्ण केले जाईल. कसला विचार करतोय रावण? माग जे तुला हवंय ते. मी जे मागतो आहे ते आपण मला देतच नाही आहात. मृत्यूला पराभूत करणे अशक्य आहे, परंतु तुझी हीच इच्छा असेल तर दुसरा कोणीही तुला पराभूत करू शकणार नाही अशी मी योजना करेन. म्हणजे अंकादिशा, तुझे प्राण केंद्रित करून तुझ्या नाभीमध्ये बंदिस्त करून ठेवले आहेत. तुझ्या शरीरास इतरत्र कोठेही कितीही विघातक जखम झाली तरी देखील तुला काहीही इजा होणार नाही. जोपर्यंत या नाभीमध्ये वार केला जात नाही तोपर्यंत तुझा प्राण देह सोडणार नाही. हे वरदान अमरत्वापेक्षा उणे नाही. प्रभू, धन्यवाद. आपणच दाखवून दिले की आपणच या सृष्टीचे जनक आहात. एक विनंती आहे प्रभू. बोल लंकेश. प्रभू, मला असे वरदान द्यावे की ज्यातून माझा मृत्यू कोणाच्या हातून होऊ नये हे ठरवता येईल. अर्थात मला असा वर द्या प्रभू की कुठलाही प्राणी वा पक्षी जसे की नाग, गरुड, कुठलाही देव अथवा दैत्य, कुठल्याही यक्षाद्वारे माझी हत्या केली जाऊ शकत नाही. तथास्तु. प्रभू, आता मला असे वरदान द्या जेणेकरून मला दशरथाचा काटा सहज काढता येईल. आता मला तेच करायचे आहे ज्यात त्या अयोध्या नरेश दशरथाचे अहित असेल. त्यास नाहीसे करून मला अयोध्येवर अधिपत्य गाजवायचे आहे. सावधान रावण, तू पुन्हा चूक करतो आहेस.
तू हे विसरतो आहेस की तुला तुझ्या संरक्षणासाठी तुझ्या इच्छेचे वरदान अवगत होऊ शकते, परंतु इतर कुठल्याही जीवाची हानी होणार असेल असे कुठलेही वरदान मिळवता येणार नाही. प्रभू, आपण असे कसे म्हणू शकता की हे माझ्या संरक्षणासाठी नाही? कारण मला नारायण नारायण. देवर्षी नारद, प्रणाम मुनिवर. प्रणाम पिताश्री. लंकाधीशा, क्षमा असावी. आपली परवानगी न घेता मी इथे प्रकट झालो आहे. खरं तर कारणही तसंच आहे. आपण वरदानच असं मागितलंय विचित्र. विचित्र? अर्थात आपण आत्ताच मृत्यूवर विजय मिळवलाय. देव आणि दैत्य यांपैकी कोणीच आपला वध करू शकत नाही. अशा वेळी आपल्याला असा वर मागणं शोभत नाही. आपण किती थोर महान आहात, आणि एका सामान्य राजासाठी आपण साक्षात ब्रह्मदेवाकडे असे वरदान मागावे. आपणच म्हणाला होतात, स्वबळावर मृत्यूवर विजय मिळवे, मग सारं काही तुम्हाला जमेल. मात्र दशरथ राजाला हरवण्यासाठी आपल्याला काहीही करायची गरज नाही. हे काय बोलताय आपण मुनिवर? सत्यवचन कथन करतो आहे. दशरथ राजाचा वंश रघुवंश आता संपत चालला आहे. त्याला पुत्र नाही. तो जर्जर झाल्यानंतर आपण सहज त्याचा पराभव करू शकता. होय ना पिताश्री? मग अशा वेळी आपल्याला वरदानाची काय आवश्यकता? रावण महाराज, आपण कसल्या विचारात आहात? सत्य बदलात मुनिवर. आता इतक्या सामान्य राजासाठी वर मागणं नव्हे, त्याच्याशी लढाई करणे सुद्धा मला शोभत नाही. काहीच वर्षात या त्रैलोक्यावर केवळ माझेच राज्य असेल, आणि हा लंकाधीश रावण आता त्रिलोकाधीश रावण म्हणून गणला जाईल. नारायण नारायण. धन्यवाद प्रभू, धन्यवाद. आता हा रावण ही सर्व सृष्टी कशी जिंकतो ते पहाच. महाराज, काय म्हणाले मुनिवर? एक साधू मुनिवरांकडे परवानगी मागण्यासाठी गेलेत. तोवर त्यांनी प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे. प्रतीक्षा? अजून किती काळ प्रतीक्षा करायची महाराज? आपली पुत्री अंगदेशी जाऊन रमलीही. काळ किती वेगानं सरकलाय. शांत आता उपवरही झाली असेल, परंतु तिच्या पश्चात महालात बाळाचे सूर ऐकू आले नाहीत. आमच्यापैकी कोणाचीही कूस उजवली नाही. आपले प्राक्तन आपल्यावर का रुसले महाराज, हे विचारायचंय मला वशिष्ठ मुनींना. शांत व्हा कौसल्यताई, सांभाळा स्वतःला. महाराज, आपणास बोलवले आहे. यावे अयोध्या नरेश, आपले या आश्रमामध्ये स्वागत आहे. महर्षी, आपण कायमच आमच्या आयुष्यात वेळ प्रसंगी योग्य तो सल्ला देत आलात. आम्ही जेव्हा जेव्हा एखाद्या समस्येत अडकलो तेव्हा तेव्हा आपण त्याचं समाधान दाखवलं. आज आपण इथे
इतके हताश पराभूत का भासत आहात? आपल्यासाठीही आनंदाची वार्ता असावी की आपली एकमेव पुत्री आपण अंग देशाचे राजे रुंपद यांना दत्तक दिली आहे आणि त्यांनी तिचा विवाह ऋषी शृंग यांच्याशी केला आणि प्रसन्न केले, आणि ज्याची परिणिती अशी की त्या नगरीमध्ये आता सुरळीत पर्जन्यमान सुरू झाले आहे, आणि हे सारे आपण सर्वांनी केलेल्या असीम त्यागामुळे झालेले आहे. महर्षी, वैयक्तिक सुख हे राजधर्मापेक्षा आम्ही कधीही मोठे समजले नाही. आम्ही आमचे कर्तव्य सातत्याने करत राहिलो. महर्षी, याच आमच्या प्रजेला स्वतःसाठी, त्यांच्यासाठी आमच्याकडून एक राजकुमाराची अपेक्षा आहे. पण महर्षी, अथक प्रयत्न करून सुद्धा आम्ही ही इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ ठरत आहोत. याचेच तीव्र दुःख आम्हास होत आहे. यावरच प्रकाश टाकण्यासाठी तुम्हाला येथे बोलावले आहे. अंतिम सत्य हेच आहे की काही गोष्टींना इच्छा नसताना देखील पूर्ण विराम द्यावा लागतो. तुझ्या नशिबी पुत्रप्राप्तीचे सुख नाहीये आणि हे सत्य तुला मान्य करावेच लागेल. मंडळी, पाहिलं का तुम्ही की त्या रावणाचा अहंकार इतका मोठा झाला, इतका वाढला की त्याच्या पुढे त्याला कोणाचं भयच राहिलं नाही. पहा, अहंकार आणि उन्मत्तपणा केवळ तेवढंच राहत नाही, तर त्याची सरसद विवेक बुद्धी देखील सगळी नष्ट होऊन जाते. याच्यानेच माणूस खऱ्या अर्थाने अविवेकी बनतो. पहा, कित्येक वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की आणि अनेक वेळेला आपण हे देखील म्हणतो की हा माणूस पूर्वी असा नव्हता. अहो पहा, याच्याकडे पैसा आला आणि याच्यात हा सगळा बदल झाला, याचं प्रमोशन झालं म्हणून हा बदलला. पहा, आता सुखाचे दिवस आले तर मागचे दिवस विसरला. हे सगळं कशाचं मूळ आहे मंडळी? याचं सगळ्यांचं मूळ म्हणजे अहंकार. त्याला खत पाणी घालणं हेच याचं लक्षण मानलं जाईल. पहा, म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मंडळी की अहंकार हा कायमच वाईटच आहे, आणि म्हणून त्याचा लवलेश देखील, त्याचा स्पर्श देखील आपल्याला होऊ देऊ नये, ही आपली जबाबदारी. पहा, रावणाच्या या अहंकाराची परिणती शेवटी कशात झाली हे आपल्याला खरं तर पाहायचंय. पण मात्र तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.